मम्मीदा धाबामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण मम्मीदा धाबामध्ये बघणार आहोत। कधी कधी खूप कंटाळा येतो आपल्याला, तेच उपासाचे पदार्थ, साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचा वडे, साबुदाण्याची थालीपीठं, 30 थालीपीठं वगैरे सगळं हेच तेच पदार्थ खाऊन खूप कंटाळा येतो। मग त्यावेळेला वेगळं काहीतरी उपासाला खावंसं वाटतं। नवरात्रात सतत उपास असतात, श्रावणात सतत उपास असतात, तर अशा उपासासाठी मी आज खास तुमच्यासाठी घेऊन येत आहे फराळी मिसळ। फराळी मिसळ इतकी चविष्ट, इतकी छान बनते आणि मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही करून बघितली तर नक्की छान बनेल। तर चला आपण करायला सुरुवात करू। बघा अशी मस्त फराळी मिसळ आपण आज बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण हे शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवले, त्याच्यात पाणी टाकलं आणि कुकरमध्ये आपण उकडायला ठेवतो। मी शेंगदाणे आणि बटाटे एकत्र उकडते, तुम्हाला वेगळे उकडायचे असतील तर तुम्ही उकडू शकता। मी त्या शेंगदाण्यात थोडंसं मीठ पण घातलं उकडताना आणि हे बटाटे हे कुकरला कमीत कमी 5 ते 6 चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या, म्हणजे शेंगदाणे चांगले शिजतात। हे मी साधारण 1/4 कप वाटी मी ओलं खोबरं घेतलं आहे, मिरच्या 4 मिरच्या घेतल्यात आणि जिरं 2 चमचे टाकले आणि पाणी टाकून हे वाटून घेतलं। हे बघा हे शेंगदाणे चांगले 4 ते 5 शिट्ट्यात उकडलेत। हे वाटण पण वाटून झाले, त्याच्यात आपण थोडेसे शेंगदाणे टाकायचे। शेंगदाण्याने त्याला चांगली ग्रेव्हीला टेस्ट पण येते आणि चांगलं टेक्स्चर येतं, म्हणून शेंगदाणे पण वाटून टाकायचे। हे मी शेंगदाण्याचं तेल टाकलं आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही तूप टाकू शकता। जिरं टाकलं आहे, कढीपत्ता टाकला आहे फोडणीत आणि हे शेंगदाणे उकडलेले टाकलेत। आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे आणि हे मिरची पावडर टाकले। मिरची पावडर जर तुम्ही वापरत नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता। काही गोष्टी आपण टाकतो, कोथिंबीर काही लोक टाकतात, आम्ही टाकत नाही। तर हे वाटण मी टाकले, जे चांगलं उकळी आली शेंगदाण्याला की हे वाटण टाकले। तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जर कोथिंबीर वापरत असाल तर तुम्ही कोथिंबीर टाकल्याने पण ह्याची चव चांगली येते। आम्ही कोथिंबीर टाकत नाही उपासाला, म्हणून मी टाकली नाही। हे मीठ टाकलं आहे, मीठ आपण शेंगदाणे उकडताना पण टाकलं आहे, हे लक्षात ठेवून आता इथे मीठ टाकायचं आहे आणि झाकण ठेवून थोडं उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं। आता ही बटाट्याची भाजी करूया। मी जिरं टाकले, ते मी इथे पण शेंगदाण्याचं तेल टाकलं। ही बघा ही उकळी आलेली आहे, अजून एक उकळी यायला मी हे ठेवून दिलं आहे आणि हे मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला आणि ही बटाट्याची भाजी, उकडलेले बटाटे टाकले आणि थोडंसं खोबरं टाकायचं आहे। त्याच्यावर खोबरं टाकलं। हे बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याची आमटी हे अत्यंत इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स आहेत ह्याच्यासाठी। ह्याने टेस्ट खूप छान येते फराळी मिसळला। आणि मीठ टाकायला आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे। खूप फास्ट होते, याला फार वेळ लागत नाही आणि खूप छान होते। या साबुदाण्याची खिचडी, थोडेसे साबुदाणे मी रात्रभर भिजत टाकले होते, त्याच्यात शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि साखर टाकले। बटाटे उकडलेले जे होते त्याच्यातलेच मी अगदी थोडेसे बटाटे काढून ठेवले। मीठ आणि साखर नक्की घालायचे साबुदाण्याच्या खिचडीला। जिरं घातलं आहे, कढीपत्ता आणि मिरची टाकली बारीक कापलेली। ह्याच्यात पण मी शेंगदाण्याचं तेल टाकलं आहे, तुम्हाला हवं तर तूप टाकू शकता। आणि हे उकडलेले बटाटे होते ते थोडेसे मी ह्याच्यात काढून ठेवले आणि ते मी ह्याच्यात खिचडी टाकले। खिचडी अगदी थोडीशी करायची, अगदी 1 ते 2 चमचे आपल्याला प्रत्येक बाउलसाठी फरसाण हे मिसळ बनवताना टाकायचं। हे साबुदाणे टाकलेत आणि चांगले ढवळून घेऊन हे झाकण ठेवून एक वाफ येईपर्यंत 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचं। आता ही बघा मिसळ आपली तयार झालेली आहे आणि ही बघा ही बाउलमध्ये चांगली शेंगदाण्याची आमटी टाकायची। ही आपली साबुदाण्याची खिचडी, मी सांगितलं ना 1 ते 2 चमचेच तुम्ही साबुदाण्याची खिचडी टाका। बटाट्याची भाजी इतकी सुंदर लागते ना, इतकी सुंदर लागते, तर तुम्ही ही नक्की करून बघा। आणि परत सांगते, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा जो फराळी चिवडा तुमच्याकडे असेल तर हा लाल चिवडा असेल तरी ते वापरू शकता। आणि हे थोडंसं दही घालायचं, दही खूप जास्त घालायचं नाही। आणि ही बघा आपली मिसळ
मी थोडंसं डेकोरेट करायला बटाट्याचे वेफर्स वापरले आणि हे बघा अत्यंत सुंदर अशी ही आपली मिसळ. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्कीच आवडली असणार. तर आता तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आता श्रावण चालू आहे, श्रावणात करून बघा. नवरात्र चालू होईल, नवरात्रात करून बघा. कधीही उपवासाला तुम्ही करून बघा. तुमच्याकडे सगळ्यांना नक्की आवडेल. पण आता माझ्या चॅनलला जर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा. थँक्यू.